फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। हे ओरिसाचे मुख्यमंत्री होत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं स्वबळावरचं सरकार हे ओरिसामध्ये पहिल्यांदा स्थापित होत आहे। त्यामुळे मी श्री मोहन माझी यांना मनापासून शुभेच्छा देतो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी केवळ हे राज्य निवडून आणलं एवढंच नाही, तर एक अतिशय सुयोग्य अशा आदिवासी नेत्याला या राज्याचं त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद दिलं। मी स्वतः देखील आज जाणार होतो, परंतु आपल्याला कल्पना आहे की माझ्या अतिशय निकटच्या मित्राचं दुःखद निधन झालं आहे, त्यामुळे मी काही आज त्या ठिकाणी जाणार नाही आहे, पण नंतर मी त्यांना निश्चितपणे माझ्या शुभेच्छा त्या ठिकाणी देईल। सर, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, उपोषणाचा 4था दिवस आहे, काय सांगाल आपण? मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण चाललेलं आहे, सरकार देखील त्या बाबतीत गंभीर आहे। सरकार त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर कारवाई देखील करत आहे। प्रामुख्याने मागच्या काळात आम्ही जे काही त्यांना आश्वासन दिलं होतं की जाळपोळीच्या व्यतिरिक्तच्या केसेस परत घ्यायच्या आहेत, त्या केसेस परत घेण्याची जी काही कारवाई आहे ती अत्यंत वेगाने त्या ठिकाणी चाललेली आहे। आणि त्याचसोबत त्यांचा जो मुख्य मुद्दा आहे सगळ्या सोयऱ्यांचा, त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की शासनाने पहिलं नोटिफिकेशन हे जारी केलेलं आहे, सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवलेले आहेत, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे। आणि या संदर्भात मी स्वतः देखील ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे। विशेषतः भुजबळ साहेब असतील, अन्य ओबीसी नेते असतील, यांच्याशी मी यापुढे देखील चर्चा करून त्यांनाही हे समजावून सांगणार आहे की जे सरकारने काढलेलं नोटिफिकेशन आहे कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातलं नोटिफिकेशन नाही आहे। किंबहुना ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना या ठिकाणी आपल्याला आजही सर्टिफिकेट देता येतं। आणि सर्वोच्च न्यायालयाने रक्तनात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे। त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि निश्चितपणे ज्या काही मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकारने नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे। सरकार मराठा समाजाच्या संदर्भात संवेदनशीलही आहे आणि पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या संदर्भात सर्व ओबीसी नेत्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांना आम्ही पटवून देऊ आणि जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तेवढ्या लवकरात लवकर ही कारवाई आम्ही पूर्ण करू। स्मार्ट मीटर संदर्भात थँक्यू सर।